नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हिरवे गार वाटाणे आणले होते, मस्त ताजे सोललेले आहेत. अर्धा किलो वाटाणे आहेत, सगळे सोलून घेतलेत. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे असंच मिक्सरवर काढायचं आहे. भरडच काढायचं आहे, पाणी घालायचं नाही. हे मिक्सरवरनं काढून घेतलं की एका ताटलीत काढून ठेवूया बाजूला. आता काय करूया, त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, एक 5-6 लसूण पाकळ्या, 8 ते 10 मिरच्या तिखटपणावर कमी जास्त होतील. पाणी न घालता मिक्सरवर काढा. असंच भरड पाहिजे आपल्याला, बारीक व्हायला पाहिजे पण भरड पाहिजे. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण आपले वाटाणे घालायचे आणि चालू बंद करत ते सुद्धा भरड काढून घ्यायचे. बिझनेस करायचा आहे त्यांना हे अशा पद्धतीनं केलं तर सोयीचं आणि सोपं जाणार आहे, कमी कष्टात. हे बघा, मस्त भरड झालेली आहे. हे पण आता आपण काढून ठेवून देऊया. पाणी घालायचं नाही, त्याच्या वाटाण्यात जे पाणी त्यानुसारच ते तेवढं बारीक झालेलं आहे. भरडसर काढायचं आहे चालू बंद करत. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया. त्यामध्ये थोडे जिरे घालूया. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण मिरचीचं जे वाटण केले ते घालायचं आहे. आता तिखट तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करा. आणि जे आता आपण धने जिरे काढले तेही त्याच्यात घातलेले आहेत. लसूण आलं मिरची जे वाटण आहे ते पहिला जरा 2 मिनिट चांगला आधी परतून घ्या मात्र, आणि मग हे घाला. हे घातलं की यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून झाल्यानंतर 1 मिनिटभर परतायचं आहे. आणि यामध्ये आता आपण काय करूया, आपलं वाटाण्याचे जे मिश्रण बारीक केले ते घालूया. यामध्ये पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही, करायचा नाही. तेल तुम्हाला थोडं कमी वाटलं तर घाला, पण थोड्या तेलात हे होऊ शकतं कारण आपल्याला ह्याचं स्टफिंग बनवायचं आहे. जास्त ओलसर आपल्याला नको आहे. आणि आता हे मात्र छान कोरडं होईपर्यंत बारीक गॅसवर परतत राहायचं आहे, महत्त्वाचं आहे. एक 5 ते 7 मिनटं आपल्याला छान परतायला लागणार आहे. बारीक गॅसवर परतायचं आहे. इथं थोडासा वेळ जाईल. आता एक 5 मिनटानंतर मी थोडं त्याच्यात मीठ घातलं आहे चवीनुसार. थोडी साखर घालायची आहे. साखर घाला, साखरेनं चव सुंदर येते. आंबट, गोड, तिखट असं सगळं आपलं स्टफिंग असलं पाहिजे. नंतर आपण लिंबू पिळणार आहे त्याच्यासाठी, पण आता छान आपण परतून घेणार आहे. एक 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर अर्ध लिंबू याच्यामध्ये घातलेलं आहे. आता सगळं छान परत कोरडं होईपर्यंत परतायचं आहे. एक 3-4 मिनटं परतून झाले की आपण ह्याच कढईमध्ये आपलं मिश्रण ठेवणार आहे. म्हणजे आहे त्या हीटनं, कढईच्या गरमीनं ते अजून कोरडं होणार आहे. त्यामुळे 3 ते 4 मिनटं छान परतल्यानंतर त्याच्यामध्येच पूर्ण गार होईपर्यंत ठेवायचं आहे. अतिशय टेस्टला सुंदर स्टफिंग लागतं. त्यामुळे मिरची छान तिखट घ्या, कारण आत आपल्याला स्टफिंग करायचं आहे. त्यामुळं वर आवरण येणार आहे, त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी येणार आहे. आणि आता शेवट काय करायचं आहे, खोबरं घातलेलं आहे एक अर्धा वाटी, आणि छान परत एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. खोबरं घातल्यानं चव फार सुंदर येते. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर एखादा बटाटा उकडलेला इथं घालून परतला तरी तुम्ही चालू शकेल, पण ओरिजिनल टेस्ट ही अशीच खूप सुंदर लागते. बटाटा घातला की थोडी चवीत फरक पडतो, पण जर बिझनेस करायचा आहे, जर आपले वाटाणे मटार खूप महाग आहेत, त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये 1 ते 1.5 बटाटा छोटा घालू शकता. आता हे आपण असंच गार करत ठेवून देऊया. ते गार होतंय तोपर्यंत इकडं आपण काय करूया, मैदा रवा घेऊन आपलं वरच्या आवरणासाठी आपण भिजवून घ्यायचं आहे. मैदा घेतला आहे, त्यामध्ये रवा घातला आहे, आणि आता आपण तूप घेतलेलं आहे मी इथं. आणि घट्ट तूप असेल तर 2 टेबलस्पून घ्या, आणि जर पातळ तूप असेल तर 3 टेबलस्पून घ्या.
प्रमाण आपण परफेक्ट पुढं बघणार आहोत. ते गरम करायचं आहे, चांगलं गरम करून यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं त्यात मीठही घातलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, सगळं छान आपलं मोहन आपल्या मैद्याला आणि रव्याला लावून घ्यायचं आहे. चोळून चोळून लावून घ्यायचं आहे. प्रत्येक मैद्याच्या कणाला आणि रव्याला मीठ आणि आपलं मोहन लागलं पाहिजे. आता यामध्ये तुम्ही कच्चं तेल घालूनसुद्धा मोहन त्याला लावू शकता, पण तुपानं थोडं खमंग होतं म्हणून मी तुपाचं मोहन लावलं आहे. बिझनेस करणार आहे तर तुम्ही कच्चं तेल यामध्ये किंवा कच्चं तूपसुद्धा तसंच घालू शकता, म्हणजे न तापवलेलं. आता काय करायचं आहे, सगळं छान मोहन लावून घ्यायचं आहे. मोहन नीट लागायला पाहिजे. आपली मटार करंजी कुरकुरीत राहण्यासाठी मोहन महत्त्वाचं आहे. इथं घट्ट आहे म्हणून मी 2 घेतलं आहे टेबलस्पून, पण जर पातळ असेल तर जास्त घ्या. आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार तेव्हा आपण सांगणार आहोत परफेक्ट. सगळं पाणी घालून घट्टसर आपण मळून घेणार आहोत. आता हिवाळ्यात मटार खूप येतात आणि या 3 ते 4 महिन्यात हा सीझनला मटार करंजी खूप मागणी असते. केटरिंग करत असाल, जेवणाच्या ऑर्डर घेत असाल तर तुम्ही हा भजी आणि वडा कटलेट याच्याऐवजी मटार करंजी तुम्ही त्यांना ऑप्शन देऊ शकता. किंवा मटार करंजी ही तुम्ही बेकरीमध्ये जाऊन देऊ शकता की विकायला ठेवायला. ही 20 रुपयानं 1 नग अशी विकली जाते MRP. तर तुम्ही 15 रुपयानं दिली, त्यांनी 20 रुपयानं विकली, असं होऊ शकतं. क्वांटिटीत असेल किंवा घरातनं तुम्ही करून दिली तरी चालेल. हळदी कुंकू आहे किंवा अजून कुठलेही छोटे बड्डे आहे तर ह्याला एक वेगळा मेनू, कारण ताजे ताजे मटार आत्ताच येतात आणि ते सुंदर असतात आणि त्याची चव ही वेगळी येते फ्रोझन मटारपेक्षा. त्यामुळं आत्ता हा सीझनला तुम्ही सुंदर बिझनेस ऑप्शन किंवा केटरिंग म्हणा, तुम्हाला आत्ता सांगितलं असं देऊ शकता. आता 1 तासभर आपण भिजत ठेवणार आहे आणि तासानंतर परत मळून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, तासानंतर आपलं सारणसुद्धा छान मस्त कोरडं होईल आणि मैदा रवा पण भिजला जाईल. आता हे आपण छान कुटून घेऊया. आता तुम्हाला जर 2 पद्धतीनं मी दाखवणार नाही, सांगते आहे की 2 पद्धतीनं करा. साधी मी दाखवते ह्याप्रमाणे करंजी करा, ती तुमची 20 रुपयानं जाऊ शकते. आणि जसं मी मागचा व्हिडिओ आपला चिरोट्याचा तसं तुम्ही केलं आणि त्यानुसार लेअर करंजी करून तुम्ही विकली तर ते तुम्ही जास्त पैशाला जाऊ शकते. पण मॅक्झिमम ऑर्डर ही साध्या मटार करंजीची असते. त्यामुळं दाखवत्याप्रमाणे तर जास्तीत जास्त छोटा गोळा करा आणि पातळसर लाटून घ्या आणि त्यामध्ये स्टफिंग भरा, जसं आपण एरवी करंजी करतो तसं. आता करंजीची साईज तुम्ही तुमच्या ह्यानं ठरवा की एवढी करंजीची साईज, छोटी मोठी तुमच्या ह्यानं ठरवा. आता आपण त्यात भरपूर स्टफिंग घालणार, कडेला पाणी लावणार आहे सगळीकडं आणि बंद करून घेणार आहोत. तुम्ही चिरण्यानं चिरू शकता किंवा करंजीचा साचा आहे त्यानं केलं तरी तुम्हाला जे सोयीचं सोपं जाईल त्यानुसार तुम्ही करू शकता. आता जर व्यवस्थित सगळं असं बंद आणि हे झालं तर जर तुम्ही काट्या चमच्यानं ह्याला डिझाईन बाहेर केली तर काय होतं की करंजी फुटतसुद्धा नाही. हे एक आपल्याला त्याला चांगला फायदा होतो. चिरण्यानं कडेनं चिरा आणि परत काट्या चमच्यानं करा तरी चालेल. आणि जर अशी व्यवस्थित झाली तर डायरेक्ट काट्या चमच्यानं करा. आता तेल जरा तापलं आहे आपलं का बघूया. आणि असंच पाहिजे, खूप तापलेलं तेल नसावं. आणि मग आपण करंजी सोडायची आहे. खूप तेल तापलेलं नसावं. गोळा घातला कणिक एक तुकडा आणि तो अलगद वर आला की आपण बारीक मंद गॅसवर, थोडं तेल तापलेलं पाहिजे आणि मंद गॅसवर करंजी आपली अतिशय खरपूस लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही जरा जरी कमी तळली गेली म्हणजे पांढरट राहिली तर करंजी मऊ पडते, लवकर मऊ पडते. 1 तास 2 तास राहते कुरकुरीत. पण जास्त काळ ठेवायची असेल तर बारीक गॅसवर पूर्ण ब्राऊन होतोपर्यंत, जसा सामोसाचा रंग असतो ना तसं तुम्ही, किंवा कचोरीचा त्या टाईप तुम्ही ठेवा. आता हे बघा, हा परफेक्ट कलर, अजून थोडी तळायला पाहिजे. हा परफेक्ट कलर आहे. असा पूर्ण गुलाबीसर व्हायला पाहिजे. बारीक गॅसवर तळा, मोठ्या गॅसवर तळली तर लवकर मऊ पडते.
आहा हा हा काय कलर आहे. ह्याच्यापेक्षा डार्क कलर करा जास्त अजून कुरकुरीत राहण्यासाठी. आणि अशा प्रकारे सगळ्या करंज्या आपण तळून घ्यायच्यात. डार्क कलर करा. हे बारीक गॅसवर, डार्क कलर नाही तर मोठ्या गॅसवर जास्त उकळलेल्या तेलात तळलात तर करंजी मऊ पडणार. तेल मिडियम तापलेलं पाहिजे आणि त्या मिडियम तेलात मिडियम गॅसवर मस्त कुरकुरीत लालसर होऊ देत. जेवढी लालसर होईल तेवढी करंजी दीर्घकाळ सुंदर कुरकुरीत राहणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त अजून लालसर करा. पूर्ण लाल होऊ दे. तर पांढरी पांढरी राहिली ना ही मऊ पडणार. म्हणून सांगते अजून लालसर करा. अतिशय सुंदर रेसिपी होती. आपण कॉस्टिंग आणि हे सगळं पुढं काढणार आहोत. देखण्या करंज्या होतात. करंजीची साईज तुमच्या ह्याच्यानुसार छोटी मोठी तुम्ही करू शकता. आता ही करंजी तुम्ही एक करंजी 20 रुपयाला जाते तर तुम्ही असे 4-4 करा. एक किंवा 5-5 कंटेनर तुमचा बघा. त्यानुसार देखण्या याच्यात तुम्ही एक 4 ते 5 करंज्या ठेवून विकायला देऊ शकता. मटार करंजी याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 किलो मटार घेतले छान. ते सोलल्यानंतर साधारण वजन 425 ग्रॅम झाले. हे मी लिहिलेलं आहे. 120 रुपये आपल्याला, मला मटार 120 रुपयाला मिळालेत 1 किलो. ओलं खोबरं साधारण 1 किलोच्या प्रमाणात 1.5 वाटी घालायचं आहे. 20 रुपये साधारण खर्च धरला आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप हे पहिल्यांदा आपण मिक्सरवर काढलं. त्याच्यानंतर 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं हे आपण नंतर मिक्सरवरनं काढलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातले 1 चमचा साखर, मीठ चवीनुसार, मीठ व्यवस्थित घाला. आणि हे सगळं आपण काय केलं 50 ml तेलामध्ये आपण सगळं परतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात अर्धा लिंबू नाही, इथे 1 लिंबू धरा, 1 लिंबू घातला आहे. अर्धा टीस्पून हिंग आणि हळद, म्हणजे पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद घाला. आणि ह्या सगळ्याचा खर्च 25 रुपये धरला आहे. आता आपण नंतर वरच्या आवरणासाठी मैदा घेतला आहे. 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. 1.25 कप साधारण मैदा होतो. रवा 50 ग्रॅम त्यात घातला आहे, पाव कप होतो. 10 रुपये मैदा, 25 रुपये रवा. मीठ त्याच्यामध्ये आपण घातलं आहे आणि तूप त्याच्यामध्ये आपण घातलं आहे. आता इथं लक्षात ठेवा, तुपाचं तुम्हाला मी जसं सांगितलं तसं की तूप हे 2 टेबलस्पून म्हणलं आहे. हे घट्ट असेल तर, जर सैल झालं म्हणजे पातळ तूप घेतलं तर 3 टेबलस्पूनचा वापर करा. 3-3.5 टेबलस्पून. जसं मोहन व्यवस्थित पडणार तसं तुमची मटार करंजी खूप सुंदर कुरकुरीत होणार. त्यामुळं तूप घट्ट असेल तर 2 टेबलस्पून भरून घ्या. जर पातळसर असेल 3-3.5 टेबलस्पून घ्या. आता तळायसाठी साधारण तेल अर्धा लिटर लागलं आहे. अर्धा लिटरमधलं पण राहिलेलं आहे, म्हणजे मी 80 रुपये धरते आहे. आणि ह्या सगळ्याला खर्च आला आहे 370 रुपये. आणि 370 रुपयामध्ये 32 नग होतात. हे मोठे मोठे नग होतात. तर मला असं वाटतं की साधारण 34 नग आपले यामध्ये होऊ शकतील. 34. तर 34 नग आपले जर झाले तर एक नग 20 रुपयानं विकला जातो. हा विचार करा, 20 रुपयानं. आता 370 रुपये हा मी खर्च धरला आहे, रिटेल धरला आहे. होलसेलमध्ये गेला तर 340पर्यंत जाऊ शकेल. पण मी नेहमी रिटेल धरते की तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की बाबा अगदी बाकीचे व्हिडिओ कसे असतात एवढ्या याच्यात एवढे मिळवा. रियालिटीमध्ये मी सगळं सांगत असते. त्यानुसार 20 रुपयाला आपण नग विकला तर 34, मी 32च धरले तिथं नग, पण 34 होतात. तर 32 न धरले तरी 640 होतात. तरी तुम्हाला ह्यामध्ये चांगले पैसे मिळतात. 34 नग होतील असं मला वाटतंय आणि एक 340 खर्च येईल. नेहमी मी म्हणते तसं की प्रोडक्शन कॉस्ट एक 300-350 जर धरली तर तुम्हाला विक्री 700 रुपये ठेवायला पाहिजे. निम्म्याला निम्म आपल्याला इथं म्हणजे नेहमी मला असं वाटतं फूड लाईनला मिळतं, निम्म्याला निम्म तुम्हाला मिळतं. तर आपण 5 नग करून देऊ शकतो 100 रुपयानं. किंवा तुम्हाला जर केटरिंगची ऑर्डर आहे
किंवा हळदी कुंकवाला द्यायचं बाबा एक मस्त मटार करंजी आणि एक स्वीट काहीतरी, एक छान मेनू आहे. मटार करंजी सॉस हा फ्राय करून दिला आणि जसे लोक येतील तसे फुल फ्राय केलं तर कुरकुरीत सुंदर, म्हणजे खरंच सुंदर मेनू होतो. तुम्हाला जर त्याच्यातला अजून ह्याच्यात व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 बटाटे घाला. पण जी रिअल टेस्ट आहे ना मटार करंजीची ती ही आहे, ही रेसिपी आहे मटार करंजीची. तुम्ही जर भरीला घातलं बटाटा तर ठीक आहे, ती टेस्ट थोडी वेगळी येते. पण बिझनेससाठी तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच कुणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा जे तुम्हाला खूप उपयोगीच पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.